पाण्यासोबत अभिक्रिया, मग त्याची पाण्यासोबत कशा प्रकारे अभिक्रिया होत आहे? काही धातूची पाण्याबरोबर कक्ष तापमानाला तर काहीची गरम पाण्यासोबत होत आहे. बघा आता त्यांनी सांगितलं की काही धातूची ही पाण्याबरोबर होत आहे, कक्ष तापमान म्हणजे ते तापवले जात आहे, तर काहीची गरम पाण्यासोबत मध्ये. बघा जे कक्ष तापमान आहे आणि काहीची जे थंड पाण्यामध्ये आहे आणि काहीची गरम पाण्यासोबत त्याची देखील बघा अभिक्रिया होण्याचं ते काम आहे. म्हणजे तुम्हाला 3 अवस्थांमध्ये ते चित्रात दाखवलेलं आहे. तर काहीच्या पाण्याच्या वाफेसोबत अभिक्रिया होऊन हायड्रोजन वायूची निर्मिती होते आणि काही जे पाणी आहे त्याचं वाफेसोबत अभिक्रिया होऊन त्याची वायूची अशा प्रकारे निर्मिती देखील तिथे होताना दिसत आहे. म्हणजे स्थायू, द्रव आणि वायू या तिन्ही अवस्थेमध्ये त्याची अभिक्रिया ते दिसत आहे. यांच्या अभिक्रियेचा दर हा वेगवेगळा असतो आणि त्याचा जो दर आहे तो किती आहे? विभिन्न आहे. आता मी सांगितले अधातूचे रासायनिक गुणधर्म म्हणजे केमिकल प्रॉपर्टीज ऑफ नॉन मटेरियल. आता त्यांचे रासायनिक जे गुणधर्म आहेत ते कोणते आहेत? बघा फर्स्ट म्हणजे इलेक्ट्रॉन स्वरूपण आहे. बहुसंख्य अधातूच्या बाह्यतम कवचातील इलेक्ट्रॉनची जी संख्या ही जास्त म्हणजे 4 ते 7 पर्यंत असते. किती आहे? 4 ते 7 पर्यंत दाखवले. उदाहरणार्थ त्यांनी तुम्हाला समजण्यासाठी उदाहरण दिलेलं आहे की नायट्रोजनचा जो अणुअंक आहे 7 असून त्याचे इलेक्ट्रॉन स्वरूपण किती आहे? 2, 5 आहे. व ऑक्सिजनचा अणुअंक हा 8 असून त्याचे इलेक्ट्रॉन स्वरूप किती आहे? 2, 6 आहे. व क्लोरीनचा अणुअंक हा 17 असून त्याचे इलेक्ट्रॉन स्वरूपण 2, 8, 7 इतक्या प्रमाणामध्ये तो आपल्याला आढळून येत आहे. बघा तर अशा प्रकारे बहुसंख्य धातूच्या बाह्यतम कवचातील इलेक्ट्रॉनची जी संख्या ही जास्तीत जास्त किती असली पाहिजे? 4 ते 7 पर्यंत असते. कितीच्या दरम्यान? 4 ते 5. त्याच्यापेक्षा कमीही असता कामा नये आणि त्याच्यापेक्षा जास्त आहे. म्हणून त्यांनी नायट्रोजन, ऑक्सिजन, क्लोरीनचा जो अणुअंक आहे तो इथे तुम्हाला सादर केला आहे 2, 5, 2, 6. मग आता तोच तुम्हाला बघा इथे सारणीच्या माध्यमातून किंवा तक्त्याच्या माध्यमातून सादर केलेला आहे. इथे त्यांनी सांगितलं आहे मूलद्रव्य सांगितलं आहे की 7N आहे, अणुअंक 7 आहे आणि इलेक्ट्रॉन स्वरूपात 2, 5 आहे. मूलद्रव्य 8, 0 आहे, अणुअंक 8 आहे आणि इथे 2 आणि 6 दाखवलेला आहे. इलेक्ट्रॉन संख्या 17Cl इथे दिलेला अणुअंक 17 आहे आणि त्याचप्रमाणे इलेक्ट्रॉन स्वरूपात ही 2, 8, 7च्या दरम्यान आहे. म्हणजे 2, 8, 7 म्हणून किती आहे? 17 आहे. 2 आणि 6 मिळून 6, 7, 8 आहे आणि 5 आणि 2 म्हणून ही 7 अणुअंक भरलेला आहे. तर अशा प्रकारे त्यांनी सारणीच्या माध्यमातून तुम्हाला हा चित्र अधिक स्पष्ट करून इथे दाखवलेलं आहे. आता म्हटले आयनाची निर्मिती आहे की कशा प्रकारे प्रोडक्शन ते होत आहे, आयन कसं निर्माण होत आहे. अधातूमध्ये त्याच्या संयोजक कवचातील इलेक्ट्रॉन स्वीकारून ऋण प्रभारित आयन, ऋण आयन म्हणजेच अनायन निर्माण करण्याची प्रवृत्ती असते. तर बघा मग त्यांनी संयोगाच्या रूपात दाखवले मूलद्रव्याच्या मार्फत Cl प्लस इलेक्ट्रॉन 287 क्लोरीन प्लस Cl 288 क्लोराईड इथे दाखवलेलं आहे. अशा प्रकारे बघा पुन्हा इथे O प्लस 2 इलेक्ट्रॉन 26 ऑक्सिजन प्लस O28 ऑक्साईड आयन. तर अशा प्रकारे अनायनची निर्मिती ही करण्याची जी प्रवृत्ती आहे किंवा ते कशा प्रकारे निर्माण होतं ते त्यांनी ते सांगितलं आहे. N+3 इलेक्ट्रॉन -25 नायट्रोजन आहे, तर N28 नायट्राइड आयन आहे इथे. तर त्यांनी नायट्रोजन मध्ये देखील दाखवलं आणि नायट्राइड आयन मध्ये देखील कशा प्रकारे ते बनलेलं आहे हे देखील याच्यामध्ये दाखवत आहे. मग आता नेक्स्ट आहे ऑक्सिजन बरोबरची अभिक्रिया. ऑक्सिजन बरोबर कशा प्रकारची अभिक्रिया घडून येत आहे? अधातू ऑक्सिजनची संयोग करून त्याची ऑक्साईड तयार करतात. ही आम्लधारी असून त्याची आम्लरशी संयोग होऊन द्रावणीय व क्षार व पाणी हे तयार करतात. तर अशा प्रकारे ते क्षार व पाणी तयार करायचं काम होतं. अधातू ऑक्सिजनची संयोग करतो आणि क्षार पाणी तयार होतं. व अधातू आणि ऑक्सिजन आणि धातूचे ऑक्साईडमध्ये रूपांतर होते. म्हणजेच बघा त्यांनी सांगितले C+O2 आणि CO2 बनलं जातो. म्हणजे अशा प्रकारे त्याचा ऑक्सिजन बरोबर संयोग होऊन आपण काय म्हणतो? CO2 बोलतो. म्हणजे कार्बन आणि ऑक्साईड म्हणून CO2 झालेला आहे. त्याच्यामुळे CO2 + 2NaOH आणि Na2CO3 + H2O. H2O म्हणजे काय आहे? पाणी आहे. अशा प्रकारे त्याची जे आपण मूलद्रव्य आहे ते पाहत आहोत. अधातूची ऑक्साईड पाण्यासोबत अभिक्रिया करून आम्ल तयार होते. जो अधातू आहे त्याचा ऑक्साईड पाण्याबरोबर अभिक्रिया घडली म्हणजे CO2 + H2O आहे. म्हणजे H2CO2 कार्बनिक आम्ल इथे दिसून येत आहे. त्याचप्रमाणे नेक्स्ट आहे SO2 + H2O आणि H2SO3 सल्फ्युरिक आम्ल आहे. मग कार्बनिक आम्ल, सल्फ्युरिक आम्ल आणि SO2 + H2O, H2SO4 म्हणजे सल्फ्युरिक
आम्ल आहे. SO3 म्हणजे सल्फ्युरिक आम्ल आणि SO4 म्हणजे सल्फ्युरिक आम्ल आहे. तर अशा प्रकारे बघा त्यांनी विविध माध्यमातून अशा प्रकारे अभिक्रिया झाल्यानंतर त्याची फॉर्म्युला हा चेंज होतोय दाखवला आहे. अधातूची विरल आम्लासोबत अभिक्रिया होत नाही. जे अधातू आहेत त्यांची विरल आम्लासोबत अभिक्रिया ही घडून येत नाही. मग राजधातू म्हणजे नोबल सांगितलेलं आहे. तर राजधातू आपला कोणता आहे मुलांना, जो सोने आणि चांदी हा आपला राजधातू आहे की त्याचा आपण वापर करत असतो. बघा इथे सोने, चांदी, प्लॅटिनियम, प्लॅटिनियम, हेमोवेडियम यासारखे जे धातू आहेत राजधातू म्हणून ओळखले जातात. राजधातू म्हणजे जसं आपण बोलतो की जसं जे आपण त्याला एक विशेष स्थान दिलं आहे किंवा विशेष मान दिला आहे त्याला आपण काय म्हणणार आहोत, राजधातू असे बोलणार आहोत. मग याचा विशेष वापर जे राजा लोक आहे, जे राजा आहेत त्या काळामध्ये त्यांचे सोने आणि चांदीचा जे वापर करतात म्हणजे ते राजघराण्यापासूनच्या शाहीपासून लागले म्हणजे तो कसा आहे, राजधातू आहे. मग त्याचा उपयोग आपण दैनंदिन जीवनामध्ये केला जातो आणि या सर्व ज्या सोने, चांदी, प्लॅटिनियम, प्लेडियम आणि वेडियम यासारखे धातू आहेत त्यांना आपण राजधातू म्हणतो. परीक्षेला हा प्रश्न विचारू शकतो. राजधातूचे वैशिष्ट्य म्हणजे ते निसर्गात मूलद्रव्याच्या स्वरूपात आढळून बघा येतात की त्यांच्यावर हवा, पाणी, उष्णतेचा परिणाम सहजपणे होत नाही आहे. की जे आपण राजधातू पाहिले, सोनं आहे, चांदी आहे, प्लॅटिनियम आहे, हे जे सर्व राजधातू त्याच्यावरती हवा आणि पाणी याचा विशेष किंवा उष्णतेचा देखील परिणाम होत नाही. तुम्ही त्याला पाण्यामध्ये जरी ठेवलं, त्याला तुम्ही हवेमध्ये जरी वापरलं किंवा हवेचा जरी मारा त्याला केला आणि उष्णतेमध्ये जरी टाकलं तरी त्याच्यावर त्याचा परिणाम होत नाही. जे रिअलमध्ये आहे, जे सोनं आहे, जे चांदी आहे त्याला तुम्ही शेवटी ते काळं पडणार नाही, ते फिकं पडणार नाही, की त्याची जी चकाकी आहे ती कायम राहणार आहे आणि अशा प्रकारे हे उष्णतेचा परिणाम त्याच्यावर देखील सहजपणे होऊ शकत नाही. त्याची क्षरण व ऑक्साईडीकरण अभिक्रिया कक्ष तापमानाला होत नाही. मग त्याची क्षरण म्हणजेच काय आहे बघा, इथे जो शब्द आला आहे क्षरण म्हणजे गंजणे आहे. क्षरणचा अर्थ गंजणे. मग सोनं आणि चांदी जे प्लॅटिनियम हे कधी गंजतं का, तुम्ही ऐकले का? जे तांब आहे, जे लोखंड आहे, हे काय होतं त्याच्यावर पाण्याचा मारा किंवा हवेचा त्याचा परिणाम होऊन त्याच्यावर ते गंजण्याची प्रक्रिया होते. परंतु जे राजधातू आहे ते कधी क्षरण करत नाही व त्याच्यावर ऑक्सिडीकरण अभिक्रिया ही कक्ष तापमानात होते आणि त्याच्यामध्ये ऑक्सिडीकरण जी अभिक्रिया आहे ती देखील त्याच्यामध्ये होत नाही आहे. मग आता या राजधातूचे उपयोग काय आहे? आता याचे उपयोग आपल्याला माहिती की याचा काय उपयोग केला जातो आपण, की साहजिक सर्वात पहिला आपण जे धातू आहे त्याचा उपयोग आपण अलंकार करण्यासाठी किंवा दागदागिने तयारी करण्यासाठी करतो. अलंकार बनवण्यासाठी सोने व चांदी याचा आपण वापर करत आहोत. बघा दुसरा आहे का अलंकार बनवण्यासाठी सोने, चांदी, प्लॅटिनियम याचा उपयोग होतो. आता हे सगळ्यांना माहिती, जो पहिला उपयोग जर असेल तर आपल्याला दागिने बनवण्यासाठी आपण सोने, चांदीचा, प्लॅटिनियम यासारख्या वस्तूंचा आपण वापर करत असतो. हा आपला पहिला उपयोग आहे. दुसरा आहे काय, औषधाच्या निर्मितीमध्ये चांदीचा उपयोग करतो की काही प्रमाणामध्ये चांदी देखील या औषधामध्ये मिक्स केली जाते जेणेकरून औषधामध्ये त्याचा आपल्याला इफेक्ट देखील होत असतो आणि म्हणून बघा ही अशा प्रकारच्या औषधामध्ये देखील चांदीचा थोड्याफार प्रमाणामध्ये उपयोग हा केला जातो. थर्ड आहे काही इलेक्ट्रॉनिक उपकरणात चांदी, सोने याचा उपयोग होतो आणि जे काही इलेक्ट्रॉनिक जे गॅजेट आहेत आपण म्हणू शकतो किंवा एखादं मोठं उपकरण आहे की ज्याच्यामुळे आपण पाहू शकतो की एखाद्या फोनमध्ये म्हणा किंवा आपण एखादे मोठे उपकरण आहे, ज्या मोठमोठ्या ज्या मशिनरी आहेत त्या इलेक्ट्रॉनिक उपकरणामध्ये देखील चांदी व सोन्याचा थोडेफार प्रमाणामध्ये उपयोग हा सहजपणे केला जात आहे. चौथा आहे प्लॅटिनियम, प्लॅटिनियम या धातूचा उपयोग उत्प्रेरक म्हणजे क्रिस्टल म्हणून सुद्धा होतो आणि त्याचा उत्प्रेरक म्हणून सुद्धा त्याचा वापर हा मोठ्या प्रमाणात केला जातो. आता मी सांगितलं सोन्याची शुद्धता म्हणजे बघा इथे त्याने दिलेलं आहे सोन्याची शुद्धता प्युरिटी ऑफ गोल्ड आहे. मग त्याची प्युरिटी ऑफ गोल्ड कशी असली पाहिजे, -100% शुद्ध सोनं म्हणजे 24 कॅरेट होईल. जर -100 डिग्रीज असेल तर टक्के असतील तर ते शुद्ध सोनं कसं आहे, हे 24 कॅरेटचं आहे. मग हे सोनं कसं आहे, ते मायनस असल्यामुळे, ते मऊ असल्यामुळे ते शुद्ध सोन्याने बनवलेलं आहे आणि ते त्यामुळे दागिने हे दबावामुळे वागतात किंवा तुटतात आणि त्याच्यामुळे त्याचा जो परिणाम होतो तो परिणाम काय होत आहे की त्याच्यावर दबाव केला गेला तर ते वागतात आणि ते तुटण्याची देखील शक्यता असते. परंतु हे मायनस दागिने तयार करण्यासाठी सोनार, तांबे किंवा चांदी व विशिष्ट प्रमाण मिसळून 22 कॅरेट त्याच्यामध्ये मिक्स केले जातात. परंतु ते दागिने तुटू नये दबावामुळे किंवा ते तुटू नये किंवा ते वाकू नये किंवा दाब दिल्यामुळे ते प्रेस केले जाऊ नये म्हणून त्याच्यावरती सोनार, तांबे किंवा चांदी विशिष्ट प्रमाणात मिसळून म्हणजेच त्या सोन्यामध्ये चांदी किंवा आणि तांबे आहेत एक विशिष्ट जी मात्रा जी ठरलेली आहे सोन्यामध्ये मिक्स करून ते 22 कॅरेटचे सोने हे अशा प्रकारे तयार केले जाते.
आणि त्यापासून अलंकार हे बडवले जातात. मग अशा प्रकारे जे 22 कॅरेटचे सोनं हे शुद्ध सोनं आहे. याहून कमी कॅरेटचे सोने वापरतात आणि त्यापेक्षाही कमी कॅरेटचे सोनं वापरलं जातं. आता शरण, आता जो इथे शब्द दिलाय शरण बघा इथे आहे, शरण आहे. शरण म्हणजेच काय आहे, गंजणे आहे. धातूच्या ओल्यामुळे हवेतील वायूची प्रक्रिया होऊन धातूचे संयुगे तयार होतात. तर धातूवर जी प्रक्रिया होते ओल्यामुळे होते किंवा हवा लागल्यामुळे त्याची प्रक्रिया होऊन धातूची ही संयुगे तयार होतात. या प्रक्रियेमुळे धातूवर परिणाम होऊन ते झिजतात व यालाच शरण म्हणतात. आणि यामुळे या प्रक्रियेमुळे म्हणजेच काय आहे की ज्याला पाणी लागलं गेलं त्या धातूवरती पाण्याचा किंवा हवेचा मारा झाल्यावरती प्रक्रिया तयार होते. या प्रक्रियेत धातूवर परिणाम होतो आणि ती जी प्रक्रिया झाल्यानंतर त्याच्या त्या धातूवरती परिणाम होऊन ते झिजायला लागतात व यालाच आपण काय म्हणतो, शरण. शरण म्हणजेच काय आहे, गंजणे असे त्याला म्हटले जाते. उदाहरणार्थ लोखंडावर ऑक्सिजन वायूची अभिक्रिया होऊन तांबूस रंगाचा लेप तयार होतो. आणि जेव्हा आपल्याला एखादे लोखंड आहे त्याच्यावर लोखंडावर आपल्याला लाल रंगाचा जो लेप दिसतोय म्हणजेच त्या लोखंडावर ऑक्सिजन वायूची अभिक्रिया झालेली आहे आणि तो म्हणून तो आपल्याला तांबूस रंगाचा तिथे त्याच्यावरती लेप देखील दिसत आहे. बघा इथे पाहू शकता. त्याप्रमाणे चांदीवर हायड्रोजन सल्फाईड वायूची अभिक्रिया होऊन काळ्या रंगाचा लेप तयार होतो. आणि ज्याप्रमाणे एखादी चांदी आहे त्याचा हवेशी जर संपर्क आला तर त्याच्यामध्ये हायड्रोजन सल्फाईड वायूची ही अभिक्रिया होत आहे आणि त्यामुळे जर आपल्याला जी चांदी आहे ती आपल्याला काळ्या रंगाचा इथे लेप दिसत आहे. म्हणजे अशा प्रकारची जे काही आपले दाग अलंकार असेल त्या अलंकार जर आपल्याला काळे दिसत असतील त्याचा अर्थ त्याच्यामध्ये हायड्रोजन सल्फाईड वायूची अभिक्रिया झाली आहे आणि त्याच्यामुळे जी चांदी आहे त्याचा आपल्याला रंग सफेद न दिसता तो आपल्याला काळ्या रंगाचा लेप तयार झालेला आहे असं दिसत आहे. पण तांब्यावर देखील कार्बन डायऑक्साईड वायूची अभिक्रिया होऊन हिरवट रंगाचा लेप तयार होतो. म्हणजे तांब्याची जी भांडी असतात जे तांब ते देखील आपल्याला ती कधीतरी बघा हिरवट रंगाची दिसतात. मग त्याच्यावर देखील कार्बन डायऑक्साईड वायूची ही अभिक्रिया झाल्यामुळे आपल्याला त्याच्या रंगामध्ये फरक दिसत आहे. तांबे म्हणजेच आपण बघू की जे लालसर आहे. धातूचे क्षरण होऊ नये म्हणून त्याच्यातील तेल, ग्रीस, वार्निश व रंगाचे थर केले जातात. मग याच्यावर देखील उपाय आहे की जर ते आपल्याला त्याचा कलर जर तसाच पाहिजे असेल किंवा ते क्षरण होऊ नये, ते गंजू नये, ते खराब होऊ नये म्हणून देखील त्याचं रक्षण करण्यासाठी त्याचं त्याचं व्यवस्थित काळजी घेण्यासाठी आपण त्याच्यावर तेल, ग्रीस व वार्निश व रंगाचे थर दिले जातात. मग त्याच्यावर देखील थर दिला जातो. जर लोखंड आहे त्या लोखंडाला देखील जे लोखंडाची जी जाळी आहे मग त्याला तो त्याप्रमाणे एक काळा थर दिला जातो. त्याचबरोबर त्याला तेल लावलं जातं, ग्रीस लावलं जातं आणि त्याला अधिक आयुर्मान हे त्याचं वाढवलं जात आहे. आता संमिश्र म्हणजे ऑलय आहे बघा. त्याने 2 किंवा अधिक धातूच्या किंवा धातू व अधातूच्या एकजीवज मिश्रणाला संमिश्र असे म्हटले जाते. 2 किंवा जे अधिक धातू आहेत त्याचे धातूच्या एकजीवी मिश्रणाला आपण संमिश्र असे म्हणत आहोत. मग हे देखील आपण मुलांना मागच्या भागामध्ये आपण पाहिलं आहे. उदाहरणार्थ घरामध्ये वापरण्यात येणारी स्टेनलेस स्टीलची भांडी, लोखंड व कार्बन, केमिकल, निकेल यापासून बनलेली ही संमिश्र भांडी आहेत. मग आपल्या घरामध्ये जी भांडी उपलब्ध आहेत ती एकाच धातूपासून बनलेली आहेत का, ती अनेक धातूपासून बनलेली आहेत. मग अनेक धातू हे एकमेकांमध्ये मिक्स केले जातात. जसं स्टील आणि तांबे आहे हे मिक्स केलं जातं आणि त्याच्यापासून एक भांडं तयार केलं जातं. म्हणजेच काय की घरात वापरण्यात येणारी जी भांडी आहे ती 2 मिश्रित भांड्याने ही तयार केली, 2 मिश्रित धातूपासून ही तयार केलेली असतात आणि त्याचा आपण वापर करतो. म्हणजेच त्यांनी सांगितले स्टेनलेस स्टीलची भांडी लोखंड व कार्बन, केमिकल, निकेल या सर्व पदार्थापासून ही मिश्रणापासून या धातूपासून बनलेली आहे. पितळ हे संमिश्र तांबे व जस्त यापासून बनवले जाते. पितळ हे देखील संमिश्र आहे आणि हे तांबे आणि कथील यापासून बनवले जाते. तर कांस्य व संमिश्र आहे ते तांबे व कथील याच्यापासून बनवले जाते. अशा प्रकारे ही मिश्रित भांडी आहे. जर तांबे आहे, जर कांस्य आहे, जर आपल्याला कांस्यापासून जर कांस्य जे पात्र आहे हे तांबे आणि कथील या दोन्ही धातूपासून बनले गेलेले आहे. तर अशा प्रकारे आपण मुलांना ह्या पाठामध्ये पाहिलं की धातू म्हणजे काय, त्याचमुळे अधातू म्हणजे काय या पाठाची आपण संपूर्ण अभ्यास केलेला आहे. बघा इथे दिला आहे. या पाठामध्ये आपण धातू व अधातूचे भौतिक व रासायनिक गुणधर्मांचा अभ्यास केला आहे. बघा याचप्रमाणे धातूचे क्षरण कसे होते व त्यांच्याचा उपाय आपण पाहिलेला आहे की जे धातू आहेत आपण सांगितलं की आता धातू धातूचे भौतिक व रासायनिक गुणधर्म कोणकोणते आहेत याचा आपण अभ्यास केला आहे. त्याची संयुग मते, मूलद्रव्य किती, अणुअंक किती आहेत याचा देखील अभ्यास केला आहे. त्यात आपण पाहिलं आहे की धातूचे जे क्षरण आहे ते कशा प्रकारे होत आहे आणि त्याच्या उपाय
म्हणून काय हे देखील आपण पाहिलेलं आहे. तशा प्रकारे मुलांना आपण या पाठाच्या माध्यमातून पाहिलं धातू म्हणजे काय, अधातू म्हणजे काय, धातूचे उदाहरणं म्हणजे काय, धातूची उदाहरणं कोणती आहेत, अधातूची उदाहरणे कोणती आहेत, धातूचे गुणधर्म कोणते आहेत, अधातूचे गुणधर्म कोणते आहेत, धातू जे संमिश्र धातू हे कोणते आहेत, त्याचा अणुअंक कोणता आहे, मूलद्रव्य कोणते आहे आणि कोणत्या जे सर्व धातू आहे त्या धातूवर जे धातू आहे त्या रासायनिक अभिक्रिया होते, जे अधातू आहे त्याच्यावर रासायनिक अभिक्रिया होत नाही आहे. त्याचप्रमाणे आपण पाहिलं की धातूचे शरण कसे होते आणि त्याच्यावर जे उपाय आहेत ते देखील आपण पाहिलेले आहेत. अशा प्रकारे मुलांना हा जो पाठ आहे आपण इथे समजून घेतलेला आहे. या पाठाच्या माध्यमातून आपण स्पष्टीकरण व्यवस्थितरित्या आपण समजून मला सांगितलेलं आहे. आता या पाठाच्या माध्यमातून असलेले जे सराव, खेळ, परीक्षा, प्रश्नोत्तरही कोणते आहेत ते देखील पाहण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. चला तर मुलांना आपण पाहणार आहोत या खेळाच्या सरावाच्या माध्यमातून प्रश्नाला सुरुवात करणार आहोत. जो धातू आणि धातू आपला जो पाठ आहे या पाठाच्या माध्यमातून आपण आता काही प्रश्नांना सुरुवात करणार आहोत. आपला प्रथम आहे सराव, खेळ, परीक्षा, प्रश्नोत्तर. तर आपण प्रथम सरावाच्या माध्यमातून कोणते प्रश्न आहेत ते बघण्याचा प्रयत्न करणार आहोत. चला तर बाबा आपण सुरुवात करणार आहोत. जो आपला पहिला प्रश्न असणार आहे मला इथे तुम्हाला 2 ऑप्शन्स आहेत. त्या 2 ऑप्शनपैकी जो आपला फर्स्ट आपला जो क्वेश्चन जो आपला आन्सर असणार आहे त्याला आपण क्लिक करणार आहोत. खरंच आपण पहिल्या प्रश्नाला सुरुवात करूया. आपला पहिला प्रश्न धातू, उष्णता व विद्युतचे डॅश डॅश आहे. जो धातू आहे तो उष्णता आणि विद्युतचे काय आहे, मग तुम्हाला 2 पर्याय आहेत. दुर्वाहक आहे का सुवाहक आहे. मग तुम्हाला हे देखील क्लिअर केलं. दुर्वाहक म्हणजे काय, सुवाहक म्हणजे काय. यापैकी जे आपलं योग्य उत्तर आहे धातू हे उष्णतेचे व विद्युतचे सुवाहक आहे. म्हणजे त्याच्यामध्ये उष्णता ही वहन करण्याचं जे काम आहे त्याला आपण सुवाहक म्हणतो आहोत. त्यापैकी आपलं हे योग्य उत्तर असणार आहे. जो आपला नेक्स्ट आहे सोने व चांदी डॅश डॅश उत्तम वर्धनीय धातू आहे. मग कोणतं उत्तम वर्धनीय आहे, ॲल्युमिनियम आहे का तांबे आहे. बघा आता त्याने दिलं आहे सोने आणि चांदी डॅश डॅश हे उत्तम वर्धनीय धातू. मग कोणता धातू आहे, मग आपल्या यापैकी ॲल्युमिनियम आणि तांबे यापैकीच आपलं योग्य उत्तर असणार आहे. ॲल्युमिनियम हे उत्तम वर्धनीय धातू आहे. आपल्या इथे करेक्ट आन्सर असणार आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे अधातूची घनता ही डॅश डॅश असते. मग अधातूची घनता ही कशी असणार आहे, जास्त असणार आहे का कमी आहे. तसं आपण पाहिलं की जो धातू आहे त्याची जी घनता ही जास्त असते, जो अधातू आहे त्याची जी घनता ही कमी असते आणि म्हणून जे आपलं ते योग्य उत्तर आहे त्या योग्य उत्तर आपण इथे क्लिक केलेलं आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे डॅश डॅश तंतू वर्धनीय नसतात. आता काय वर्धनीय नसतात त्यांनी सांगितलं आहे, अधातू वर्धनीय नसतात का धातू वर्धनीय असतात, तंतुक्षम वर्धनीय नसतात. म्हणजे आपलं जे उत्तर आहे ते आपण पाहणार आहोत. तंतुक्षम वर्धनीय धातू हे अधातू असतात. मग आपलं जे अधातू हे उत्तर इथे करेक्ट असणार आहे. अधातू तंतुक्षम वर्धनीय नसतात. आपला नेक्स्ट आहे डॅश डॅश तंतुक्षम वर्धनीय असतात. मग कोणते वर्धनीय असतात, मग अधातू का अधातू म्हणजे मेटल का नॉन मेटल. मग यापैकी जे आपलं योग्य उत्तर आहे तंतुक्षम वर्धनीय. वर्धनीयता म्हणजे की ज्या धातूला आपण ठोकून त्याचे पत्र तयार केले जातो, मग हा वर्धनीयता जो धातू आहे मग त्यालाच आपण वर्धनीयता म्हणतो. मग अधातूला तसं करता येते कारण अधातू कसे आहे, आपला ऑक्सिजन आहे, नायट्रोजन आहे, हायड्रोजन आहे, कार्बन डायऑक्साईड आहे. मग हे त्यांना आपण ठोकून पत्र तयार करू शकतो का, तर नाही. तर म्हणजे धातू आहेत त्यांना आपण ठोकून पत्र तयार करू शकतो. हा वर्धनीयता हा गुण आहे. मग हा जो गुण कशात आहे, धातूमध्ये आहे आणि म्हणून हे आपलं उत्तर करेक्ट असणार आहे. धातू हा तंतुक्षम वर्धनीय असतात. आपला नेक्स्ट आहे अधातूची विरल आम्लासोबत अभिक्रिया होत नाही. जे अधातू आहे त्याची विरल आम्लासोबत अभिक्रिया होत नाही. जे धातू आहेत धातू बरोबरच विरल आम्लाची अभिक्रिया होते. आपण आत्ताच मुलांना पाठात शिकलो आणि म्हणून जे आपलं योग्य उत्तर आहे अधातू बरोबर विरल आम्लासोबत अभिक्रिया होत नाही. मग आता इथे आपण चूक की बरोबरच्या माध्यमातून प्रश्न विचारलेले आहेत. यापैकी जे आपलं योग्य उत्तर आहे त्याच्यावर बरोबर आपलं उत्तर असणार आहे. आपला जो नेक्स्ट क्वेश्चन आहे आपण पाहणार आहोत. हे शुद्ध सोने हे कठीण असते. मग कठीण काय आहे, जो धातू आहे मग तो कोणता आहे, तांबे आहे, पितळ आहे, सोनं आहे, तांबे आहे, पितळ आहे, लोखंड आहे. हे कसं आहे, कठीण आहे. परंतु इथे त्यांनी सोन्याचा उच्चार केला आहे म्हणून शुद्ध सोने हे कठीण असं त्यांनी प्रश्न दिलेला आहे. मग असते का बरोबर आहे का चूक आहे, तर यापैकी जे आपलं उत्तर आहे चूक असणार आहे. कारण शुद्ध सोने हे कसं आहे, लवचिक आहे, ते पातळ आहे आणि सहज ते बेंड होणार आहे. आपलं जो नेक्स्ट क्वेश्चन आहे आपण पाहणार आहोत. ग्राफाईट हे उष्णतेचे उत्तम सुवाहक आहे. आपलं बरोबर आणि चूक यापैकी जे आपलं योग्य उत्तर आहे ग्राफाईट हे उष्णतेचे उत्तम दुर्वाहक आहे आणि म्हणून ग्राफाईट हे आपलं उत्तर जे असणार आहे इथे आपण चूक बोलणार आहोत. हे आपलं करेक्ट आन्सर आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे अधातूची ऑक्साईड ही आम्लधर्मी असतात. जे अधातू आहेत ते
जे ऑक्साईड हे आम्लधर्मी आहेत. मग बरोबर आणि चूक यापैकी जे आपलं उत्तर आहे म्हणून इथे पण बरोबर असणार आहे आणि म्हणून आपण इथे उत्तरावर बरोबर आपलं आन्सर क्लिक करणार आहोत. आपलं नेक्स्ट आहे अधातूची जी घनता ही जास्त असते. आता त्यांनी विचारले जे अधातू आहेत त्याची घनता ही जास्त आहे का, मग बरोबर आहे का चूक आहे. तर आपण पाहिलं की जे धातू आहे त्याची जी घनता जास्त पण जे अधातू आहे त्याची घनता ही कमी असते आणि मग जे आपलं इथे उत्तर असणार आहे ते उत्तर आपण चूक दिले आहे, म्हणजेच आपलं उत्तर बरोबर आहे. तर अशा प्रकारे मुलांना आपण सरावाच्या माध्यमातून आपण प्रश्नोत्तरं घेतलेली आहेत.